महाराजांनी मांडीवर घेतलं की घाण करीत होतं, तरी घाण करायचं त्याला ज्ञान आलंय, पण मांडीवर काय कोणाला तयार आहे? कोण घेणार आहे आता मांडीवर? परंतु त्या त्या वेळेमध्ये तिथे सुख प्राप्त होत असतात. ध्रुवाला थोडं वाईट वाटलं, आपल्या बापाच्या मांडीचं सुख जर नाही प्राप्त व्हायचं तर काय जन्माला येऊन फायदा? आईपाशी राहतो, पळत गेला महाराज आणि बापाच्या मांडीवर बसला जाऊ. आता ज्याच्या मांडीवर बसला तो शांत होता, पण सवतीचं लेकरू मांडीवर येऊन बसलंय हे सावध राहिलं. लक्ष द्या, सावध राहिलं बघितलं, मध्ये घरामध्ये होती, सावध राहिलं बघितलं, धावत आली. तिने विचार केला, गावाच्या बाहेर काढून हिला नेऊन ठेवलंय, असं हळूहळू हळूहळू लेकराला लावीत लावीत पुन्हा आणखी घरात येईल. पळत आले महाराज, धरलं ध्रुवाच्या हाताला आणि मांडीवरून ओढून खाली टाकलं. खाली टाकल्यानंतर ध्रुव रडायला लागला, का मला मांडीवर उठवलं? तिने